नमस्कार मित्रांनो, मी पद्मसिंह कदम तुमचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवरती। आज आपण एक अतिशय उपयोगी आणि गरजेचा विषय घेऊन आलो आहोत। फक्त 10,000 रुपयाच्या महिन्याच्या बजेटमध्ये आपण कुटुंबातील 4 सदस्यांसाठी आरोग्य विमा, जीवन विमा, आपत्कालीन निधी आणि SIP गुंतवणूक सगळं कसं व्यवस्थित करायचं हे समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आपण एक कुटुंब घेऊ ज्याचा कमावता पुरुष हा 30 वर्षाचा आहे, पत्नी गृहिणी आहे आणि 2 लहान मुलं आहेत। त्यांच्या गरजेनुसार आपण हे बजेट प्लॅन करत आहोत। एकूण मासिक गुंतवणूक जी करणार आहोत ती आपण 10,000 रुपये आहे। तर या 10,000 रुपयाचं आपण कशा प्रकारे विभागणी करायची ते बघूया। आपण जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स हा 1,000 रुपयाचा करणार आहोत। आरोग्य विम्यासाठी आपण 2,500 रुपयाची तरतूद करणार आहोत। आपत्कालीन निधीत म्हणजेच इमर्जन्सी फंडसाठी 1,000 रुपये इतका निधी आपण बाजूला काढणार आहोत आणि SIP गुंतवणूकसाठी 5,500 रुपये म्हणजे एकूण 10,000चा खर्च व्यवस्थित आणि स्मार्ट पद्धतीनं कसा करणार आहोत ते आपण पाहूया। सर्वात आधी आपण बघूया जीवन विमा। कमावणाऱ्या व्यक्तीसाठी हा टर्म प्लॅन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे सगळ्यात स्वस्त आणि जास्त कव्हरेज देणारा विमा प्रकार आहे। उदाहरण द्यायचं झालं तर HDFC लाईफ किंवा टाटा AIA किंवा LIC सारखे आपण टर्म प्लॅन घेऊ शकता। यामध्ये 1 कोटीपर्यंत कव्हर मिळू शकतो आणि वार्षिक हप्ता हा 10,000 रुपये ते 12,000 रुपयाच्या दरम्यान असेल। महिन्याला याची सरासरी येते 1,000 रुपये। या प्लॅनचा फायदा असा की जर कमावणारी व्यक्ती अचानक गेली तर कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा तयार राहते। आता आपण बघूया आरोग्य विमा। इथे आपण फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेणार आहोत जी एकाच पॉलिसीमध्ये 4 लोकांचं संरक्षण करते। उदाहरणार्थ केअर हेल्थ इन्शुरन्स, निवाबुपा किंवा स्टार हेल्थ याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत सम एश्योर आपल्याला मिळू शकतं आणि वार्षिक प्रीमियम हा 28,000 ते 30,000च्या दरम्यान येतो। म्हणजेच मासिक सरासरी ही 2,500 रुपये येते। या पॉलिसीने मोठ्या हॉस्पिटलच्या खर्चापासून पूर्ण संरक्षण मिळतं जे आजकाल खूप महागडं झालं। त्याच्यानंतर आहे आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड। हे सगळ्यात दुर्लक्षित पण गरजेचं पाऊल आहे। इथं आपण बँकेत रिकरिंग डिपॉझिट किंवा पोस्टामध्ये रिकरिंग डिपॉझिट सुरू करू शकतो किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो। दरमहा याच्यामध्ये 1,000 रुपये टाकल्यास एका वर्षात 12,000 रुपये होतात आणि 3 वर्षाचे सुमारे 36,000 रुपये इतका आपला फंड तयार होईल। याचा उपयोग तातडीच्या वैद्यकीय गरजा, शालेय खर्च किंवा इतर अनपेक्षित प्रसंगांमध्ये येतो। हे पैसे आपण लगेच काढू शकतो, म्हणूनच याला इमर्जन्सी फंड म्हणतात। आणि शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग SIP गुंतवणूक। दर महिन्याला 5,500 रुपये जर आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारा गुंतवले तर 20 वर्षामध्ये भरपूर संपत्ती तयार होऊ शकते। यासाठी आपण 3 भागांमध्ये याची विभागणी करणार आहोत। पहिला आपण लार्ज कॅपमध्ये 2,000 रुपये इतकी गुंतवणूक करणार आहोत। फ्लेक्सी कॅपमध्ये आपण 2,000 रुपयाची गुंतवणूक करणार आहोत आणि स्मॉल कॅपमध्ये आपण 1,500 रुपये इतकी सरासरी गुंतवणूक करणार आहोत। याचा परतावा आपण 12% प्रमाणे जरी धरला तर 20 वर्षामध्ये 5,500 रुपये दर महिन्याने गुंतवले तरी अंदाजे 45 ते 55 लाख रुपये मिळू शकतात। म्हणजेच भविष्यात मोठा फंड तयार होतो जो लग्न, शिक्षण किंवा निवृत्तीसाठी आपल्याला वापरता येईल। थोडक्यात आपण गणित बघू। एकूण गुंतवणूक जर आपण 10,000 रुपये 12 महिन्यांसाठी 20 वर्षासाठी जर केली तर 24 लाख रुपये इतकी आपण गुंतवणूक करतो। SIPचा अंदाजे परतावा आपण 12% जर धरला तर तो 45 ते 55 लाख रुपये इतका परतावा आपल्याला मिळू शकतो। जीवन विमा कव्हर म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कव्हर हा आपला 1 कोटीचा राहतो। आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आपला 10 लाख रुपये प्रतिवर्षी इतका आपल्याला मिळतो। महत्त्वाचं म्हणजे SIP आपल्याला मित्रांनो दरवर्षी थोडा वाढवायचा आहे। बाजार जरी खाली गेला तरी आपल्याला SIP थांबवायची नाही आणि सेक्शन 80C आणि 80D अंतर्गत आपल्याला टॅक्स याप्रमाणे वाचवता येतो। महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी की विमा आणि गुंतवणूक आपल्याला वेगळं ठेवायचे। युलिप किंवा एन्डॉर्समेंट प्लॅन आपल्याला घेणं टाळायचे, कारण त्यात ना पुरेसा विमा मिळतो ना चांगला परतावा मिळतो। तर मंडळी, ही आहे आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेची आणि संपत्ती निर्मितीची चांगली सुरुवात। फक्त 10,000 रुपयाच्या प्लॅनने आपण सर्व गरजा पूर्ण करू शकतो, सुरक्षा पण मिळते आणि भविष्यही उज्ज्वल होतं। अजून अशाच स्मार्ट आर्थिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।